कोमल हा आज लय मूड झाला राव काहीतरी चटपटीत खायचा. काय बनवायचं मग? बघ बघ तुला जेव्हा ते बन पण लय असं तोंडाला पाणी सुटल्यावर झालं असं वेगळं असं. कोबू मंचुरियन येतो तुला बनवता? हा बरोबर चल बरं टप दिशी. चला मग तर आपल्या घरचा कोबू आणू. चला, घरचा कोबू कोणाला भेटत नाही, आपल्याकडे घरचा कोबू आहे. तिकडं आहे. ऊन लय वाढलंय भो. लय ऊन आहे, उन्हाचं सपाटा लय डेंजर. दुगीला झोपी लावली. मला लय दिवसाचं डोक्यात होतं मस्त आपलं घरचे मंचुरियन होतं, काहीतरी करावं आपण. तुम्ही घरीच नसता. असा कमळाच्या फुलासारखा फुगलाय बघा ना, फुललाय कमळाचा फुल. तर असं जर तोडता येत नसेल ना तर असं तोडायचं. आणि नॅचरल आहे बरं का पिरोज बाप्पा आपला कोबू. त्याला फवारा नाही, काहीच नाहीये. घरचं कोबू खायची मजाच वेगळी. कोबी मंचुरियन. अहो, जेवण करताना रोज कोबूचे पत्ते जेवणासोबत ऍड केले पाहिजे. त्याचे भजे पण लय भारी आहेत कोबीच्या पत्त्याचे. यानं काय होतं, जेवण पोट साफ होतं, फायबर आहे याच्यात लई. हे बघा असं चाकूनी. आई एक गड्डा तोडल्या दुसरा कोबू बी येतो ना त्याला. मग इकडून काय फुटलंय फुल? येत नाही का फुल? कोबू येत नाही? कोबूची लागवड एकदाच असते का? हा एकदाच असते म्हणून राहिले तू. काय माहित दोनदा असते. कमेंट करून सांगा मला चल माहिती. बरं पटकन लय ऊन लागले हो मला तर भूक लय लागली. चला तर बरोबर. आई मंचुरियन झालं, आवाज देते, खायला या. टोमॅटो सॉसचं पाकिट बघितलं का? डोगी खेळत होती, डोगी त्या दिवशी. डोगी खेळत होती ना त्या दिवशी. मग काय खाणार आहे मंचुरियन सोबत? कुठं व मांडणीत बघूया. चला. हा 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 पिवळा ट्रे. कोबूला असा मस्त कापायचा. चला लवकर, तोंडाला पाणी सुटले माझ्या. कधी खाईन असं झालं. या पप्पाला कसा डोळा पडलाय. काढू का पपई? कुठं ती? झाड चढते काय पप्पाच्या आता? पपई झाडावर चढायचं नाही. हे बघा, हे निंजा टेक्निक अशी काढायची. मम्मी अजून थोडी पिकून द्यायला पाहिजे. चिटकून हाणल्यावर दुसरा बी पडते. सूर्य चमकतोय डोळ्यावर. चला राहू द्या. चला कटाळा नाही ते दुसरी पपई येते डोळ्यावर. तर आपलं मंचुरियन बनवू. पपई नंतर काढ नाही. 2 पपई आहेत घरात, त्या देईन तुम्हाला खायला. पिलूला लय आवडतात पपई. हाती कुरून कुरून सरपंच घ्यावं लागेल थोडं. बस एक आपल्याला जास्त बी नको. चुलीवर बनवणार आहे काय? तिथे तेवढं झालं सगळा धुरून दुकान. सवारचे खराब पानं काढून घ्यायचे आधी. किडबीड लागलेली असेल तर. तुमच्या शिळीला आसपासला घरात कोणी आहे का तुमच्या बकरी? ती द्यायचे पानं वरचे खायला. झालं घेऊन. तर असं बारीक चॉप करायचं आता. किसून डायरेक्ट किसू. त्याला तरी अजून बारीक नाही लागायचा का हो तू? किसणी चाकून कुठे बारीक होत असतो कोबी. इथंच कापते बाहेरच. झाले बघा चूल किती मस्त पेटली आता. चूल पेटवायला सुद्धा वेळ नाही लागत आपल्याला. असं अरे किसणी आण ना, किसणी किसावं लागेल. मिनिटात चूल पेटवतो. बाक- 2 तुकडे करून घ्या. बाकीचं मटेरियल आण सगळं. तेल लगेच अजून कोबी आहे का? तेल तर हे होईन लय गरम होईन. हो द्या ना. डोके तुला खायचं कोबी मंचुरियन? अडो काय मंचुरियन खायचंय. कोबी मंचुरियन कोणाला खायचं? तुला खायचं? तर आपण साहित्य घेतलेलं आहे. पूर्ण साहित्य दाखवा. खायचे काय मंचुरियन? तर आपल्याला आहे ना मंचुरियन मध्ये एकदम क्रिप्सी, त्यासाठी पोहे घ्यायचे. एकदम कुरकुरीत होण्यासाठी पोहे वाटून घ्यायचे मिक्सर मध्ये. आणि याला काय म्हणतात, मक्याचं पीठ, कॉर्नफ्लॉवर
आणि अद्रक लसूणची पेस्ट नाही टाकायची रेडीमेड, कारण त्याने जेवढं चव नाही येत जास्त, कारण ती लई दिवसाची बनवलेली असते. त्यामुळं आपण घरचा लसूण घेतलेला आहे, गावरान लसूण, अद्रक घ्यायची, ही दोन्ही मस्त पेस्ट करून घेणार आहे मी आता. आणि त्याच्यामध्ये ऍड करायचंय आपल्याला ग्रीन चिल्ली सॉस आणि डार्क सोया सॉस आणि रेड चिल्ली सॉस. तर हे तिन्ही सॉस एकत्र करायचे आहेत. आणि मग मंचुरियनसाठी आपल्याला सगळे एकत्र मिश्रण तुम्हाला दाखवते मी पुढं, आणि मग कंटिन्यू करा. तर तोपर्यंत आपण काय करू, आता कोबू किसून घेऊ. किसता का तुम्ही? किसवतोच. काय हो, एवढं तरी करा. माझ्याजवळ डुगी येऊन बसली, डुगा उठलाय. पिलू, तुला खायचं काय? तुला खायचं? जर तोपर्यंत गेला हे चाव कुठून घेईन ते? झोपेतनं उठलंय ते आता, त्यामुळं तिला काही सुधारणा. मग तेल तर कडकडीत तापणार आहे. पण काही पण म्हणा, चुलीवर स्वयंपाक करायची मजाच वेगळी. मी पटकन बी होतो. आणि आता सवय लागली मला, ते गॅसवर खाऊच वाटत. किसून घेतलाय ना पिल्लूच्या बाप्पाची आयडिया ही. किसून घे, डायरेक्ट मळून घे. सोप्प पद्धत आहे, जास्त वेळ पण नाही लागत किसायला. जोर लगा के होय हो. काय किसून करू किसून कर रे, किसून कर म्हणजे. मग ते कॉर्नफ्लावर ते अजून हे होईल. पाणी नाही सोडायचं ना? पाणी काढून घ्यायचं असतं कोबीचं. तुला येतं का नक्की बनवता पण? खाऊन तर बघा, याला काय माहिती किती वेळा बनवते. डुगीच तोंड दाखवा, डोगे बघा काय करते. डोगे हाय कर, डन कर, डन. डन कशी करते तू? गुड मॉर्निंग कर. आता झोपली, 2 तास उठली, 2 तास झोपली. किती तास झोपली ग बाई तू? किती तास झोपली? काय दिसलं ग बाहेर? चल अयो, लागलं ग बाई. तुमचे दारे होत तर माझे मंचुरियन होते. या मग मंचुरियन खायला. काय माहित आवडतात का नाही, का नुसता नाव ठेवी द्या. आता बघू. तुझे पप्पा, मग तुम्हाला पण, तुम्ही तर हॉटेलमध्ये सगळं बनवता, मग तुम्हाला मंचुरियन विषयी माहिती नाही का? बघ ना तू कसे होते. त्याच्यामध्ये तिखट होण्यासाठी काय करायचं? हिरवी मिरची तर नाही रेड टाकायची. चिली, रेड चिली तेच आहे ना, ती रेड चिल्ली सॉस टाकायचा. त्याच्यात कोणी कोणी लाल मिरची पावडर बी टाकतं आहे ना. त्या दिवशी कोमलदान केली होती, त्यांनी कापलंच होतं, कापून बनवलं होतं. कापून नाही बनवलं, गोळ्या बसत ना, गोळ्या परफेक्ट नाही कापून. हा का? त्यांची झाली होती. होय, वाटून घ्यायची ना बाय बाय. आता रेवा सगळं खायला गेली बस. आता मोठं मोठं खायला. हो, त्या मम्मीच्या फोनचा डिस्प्ले गेला का? डोकी पाडा मोबाईल. कशाला पाडला? खुर्चीवर एवढा अंतरून खाली डिस्प्ले जात असतो काय? मग ते म्हणा आप म्हणा आप म्हणा. काल काय म्हणली माहिती का? बोलायचं शिकली ती. बाबा पाणी, दीदी दीदी, पूर्ण वाक्य बोलायला लागली ती आता. होय, हा, बरं काय? पूर्वी लवकर बोलायला शिकली. तुला खायचं ना? पोरं लवकर बोलत नाही. तुम्ही कधी शिकले होते काय बोलायचं? उभी बोल आजी सोबत. बोल, हॅलो आजी, काय करता म्हणा आजी? तू बोल, बोल आजी. आज आज जर बाईचा फोन आलाय. कोण आहे? आजी. किती खुश झाली आजी. आजीचा फोन दे, दे नाही देणार दे हा आता. आजीचा फोन दे. आजीचा आहे ना, नारायणगावच्या आजीचा आहे ना. हॅलो, बोल ना. हा, आवर ना, एवढं वेळ लागत किसायला त्याला. स्वतः नाही किसले, बसलेले किसायचे ना. मग जमल पण हे जत्रात आता काय माहित काय करते. आवर बडा बडा. जेवण पापाला द्यावंच नाही, मग खायलाच नाही देणार. आवडीची बाई, मला बी तोंडाला पाणी आलेलं आहे. मस्त हात दुखायला लागले. तर पप्पा थोडं सुद्धा किसून द्याय ना मला. माझी डोगी मोठी झाली, मग माझ्या हाताखाली येईल. हा ना दोघा.
मग तू लगेच मला चुन चुन आणून देशील ना सामान, है ना माझी बाई? लेक असावा प्रत्येकाला. जरा लेक आहे ना तो एकदम भाग्यवान, है ना बाबू? कशी पळती बघा. हाय हा जाऊ नको. अहो मला चिमटा पकड आहे का तुमच्या मागं? इडली उतरून ठेवायचं होतं मला तेल. लय तापलंय तेवढं. पकडा तुला म्हणलं ना त्याच्यावर ठेवू नको तेल, लगेच जळून नाही सगळं तेल. आण पिल्लू चिमटा आण. आई पकड द्यावा मला. दोघीच्या आजी पकड आण, पकड आण आजी, पकड द्या ना, पकड. पकड द्या मला, पकड. पकड आण जा. ए पकड दे. पकड जा तिच्याकडे म्हणती. पकड पकड. बस झालं का? का आता खूप बनवायचं पुरायचं नाही वाटतंय तुम्हाला एवढं? गेल्यावर पकड आण आजी जाऊ बघा. ओळखी तर बाबू धर, मम्मा पकडली. तुला आण का इकडं? चल आणि इकडं. आण. पण तू रविवारी ये की जत्राला, जर ठरलं बघ. आई टोमॅटो सॉस नाही सापडला. लेक माहिराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण. तर एवढं कसं कळतं तुला? खरंच लेकी लय शहाण्या असतात ग बाई, लय शहाण्या. चल इकडे, इकडे बाबू. ते उतरून ठेवले बसायचं, बसा फक्त मळायचं, बसा. वाटायचं. बडा करायचं वय हो. बस झालं. टोमॅटो सॉस. हा एक काम करा ना, ताई येत्या ताईला मागवता का? आवर चल, टपाटप आवर. टोमॅटो सॉस शिवाय मजा नाही, मी सांगते तुम्हाला. काय करत नाही लागत टमाटर त्याला. खरंच लय भारी लागतो, क्वालिटी लागते एकदम टोमॅटो सॉस सोबत. गोळे करून घे त्याला. ते पोहे वाटून घ्यायचे तर, आणि मग सगळं मिक्स करायचंय. आण वाटून पटापटा. तेला जळून गेलं, लईच गाळ आहे कोमल तू. हो रे, मला दळायला लावलं, मलाच गाळ मारा. ती पिळून घे कोबी आधी, लगेच टाक पाणी असतं त्या कोबीत. हा अगो बाया, लय पाणी तरी काय नाही. इथे पिळून तळणारच नाही ते तसे. त्याचं पाणी काढून घेऊ आता. लय पाणी असतो बाई याच्यात. त्याचे गोळे झाले असते. हे बघा, तर असं बॉल करायचंय आणि असं पाणी पिळून घ्यायचंय आधी. काल मी परत तूप काढ. तू दुसरं काय देऊ का? चिली दे तिला. मीठ टाकून घ्यायचंय. सगळं पाणी पिळलं पण तो. हा, 1 चमचा मीठ बस झालं. कलरला थोडी हळद टाकू. लाल मिरची पावडर. हात काढ. हा हा, गडम आहे बाबू, गडम. थोडेस जिरं टाकायचं. बेबू छडक. आणि असा डबा लावायचा आणि बाजूला ठेवून द्यायचं. तुमच्या घरात लेकरं असते तर. आणि आता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं. लय क्रिप्सी होणार आहे आपली मंचुरियन. आणि हे आहे पोहेची पावडर. पोहे काय करायचे तर वाटून घ्यायचे ते सगळं दिले टाकून. आता डार्क सोया सॉस. तर डार्क सोया सॉस टाकून घ्यायचं थोडं मिक्सर मध्ये. मिक्सर मध्ये टाकायचं का? मिक्स करायचं. मिक्स झालं एवढंच. थोडं रेड चिल्ली त्याच्यात थोडस तिखटपणा. चिल्ली सोबत सुद्धा खायला चांगले लागतील, माहितीये का? आता काय करायचंय? जुलाब काय टाकायचे काय? काय रेड चिली टाकू राहिली. काय नाही हो तू. असं एकत्र करून घ्यायचंय, पूर्ण एक जीव करून घ्यायचंय. है ना डोगा? पानं काढतातली ती. पानं काढून फेकून द्या. पानं काढला ते बी तळता येते दाव. गोळे झाले पाहिजे ना कोमल त्याचे. होतील ना गोळे, त्याचं काय टेन्शन घेता तुम्ही. करून दाखव मला तू गोळे. करायचं तर बस. पाणी काढलं, थोडं तरी पाणी ठेवायचं होतं त्याच्यात. हे बघा, मीठ अजून टाकू का हो? 2 चमचे मीठ बस का? हा बदल. ते बघ काय करू राहिली तिकडे. मला आणलं दुगीने मला आणलं.
ताई आल्या होत्या वाटते, मला दिसला होता स्कार्फ. तर नाही आवडले तर ते पुढे तर बघू ना काय होतं. नाव ठेवून राहिलेत मला. तो देखो गाईस, तुम भी देखो देखो ना कैसे होते हे मंचुरियन. घरगुती मंचुरियन. आणि त्यांना वाटलं ते असं रस ते बाहेरून असं तसे मंचुरियन वाटले ना तुम्हाला. ते सूप मध्ये असते ते. काय करते मंचुरियन दाखवती डुग्या. पप्पाला एक मंचुरियन करून खाऊ घालते आता. तोपर्यंत त्यांच्या मनाला शांती. काढ पानं, काढ ना ते. अहो पाणी नाही त्याच्यात. पानं, ते पानं मोठाले ते नाही तळण्यात येत का? गोळे होतात का पानानी? मग एकदम चिकट झालंय ते वाटण. आता असे बारीक बॉल करायचे बर का. ताटली आणावा, ताटली ठेवा अगो. मी आणू का? मग जा तुम्ही आता. मी नाही उठत. माझ्याकडे कढाई आहे मग तेलकट. फक्त येतो ते तर ती साडी देव सगळं. हे बघा त्याचे केले बॉल. आणि होणार नाही म्हणत होते बॉल. हे बघा असे करायचे बॉल. मला माहिती भारी होणार आहे. मला माझ्यावर गॅरंटी आहे ना. तुम्हाला नाही बायकोवर भरोसा पण मला आहे स्वतःवर. हा ना. हा तुम्ही माहिती दुसरी सासरी मला माहिती आहे ना. तिचं पाले तळू राहिले तू. मग काय झालं खायचं. सगळं खावं लागत. ते बघ ती सगळं सांडीन तिकडे. हे बघा किती भारी असे बॉल तळून असे स्लो फ्लेमवर असले ना याच्यावर तर काय होतं आतमधून तळून निघतात ते. त्याला टाचा मारत, जास्त फास्ट त्याला ना टाचा मारत चाकून थोडा मध्ये तेल घुसायला का. टाचा कसा जाईल आतमध्ये. चाकूच टोक. कैसा है ये बंधन अंजाना. डुगे स्वयंपाक शिकून घे. मम्मी कोण? मम्मीला एक्सपर्ट आहे. तुम्हाला खायचंय ना जा मग प्लेट घेऊन या. झालं काय? ऐका ना तुम्ही खाताल ना रेड चिल्ली सोबत. हा नको तसं काय भीती वाट राहिली काय माहिती. हम्म. त्याला तिकड नाही आवडत. तोपर्यंत बॉल बनवून घ्यायचे बघा असे थोडे बारीक बॉल बनवले ना पिलूष पप्पा. तुम्ही टिक्की सारखं पण बनवू शकता बरं का. हे बघा अशा टिक्की सुद्धा बनवू शकता तुम्ही. मंचुरियन नाही तर तुम्ही त्याला कोणताही आकार देऊ शकता. हे बघा असं येटुळे माहिती का येटुळे. व्हेज मराठा झाला. हा व्हेज मराठा. फक्त पाहिजे टोमॅटो सॉस बाकी इसमें सब आ गया फिर. हे बघा झाले. कच्चीच राहणार ती. नाही हो गॅस नाही देऊ कच्चे राहायला. याच्यात नाही शक्यच नाही कच्चे राहिलं तर. ते तेल किती गरम झालेलं आहे. पूर्ण डीप फ्राय होऊन. तुम्ही कसं काय म्हणू शकता कच्चे. ते चिकन तळून तर तेलामधून बाहेर येऊ शकता. तर मंचुरियन काय चीज आहे. बघ ना खाऊन. तुम्ही खाऊन सांगा मला. दाखवतो एकच झाले बनवून. लय तळाले होते लाल तुटूक झाले एकदम. तुमची काय वेगळी पद्धत आहे का. टाकू का? टाक ना. पण क्वालिटी काय झाली ते नाही सांगणार तुम्ही पब्लिकला. क्वालिटी एक नंबर झाली. मग आता मी माझ्या बद्दल तुला मंचुरियन खाऊ घालतो. मग कधी लगेच आहे. फक्त बॉल तळून दे मला तू. मग बोल त्यानंतर असं काय करणार आहे. बघ ना तू काय मग कर. हे मी खाऊ शकता. मोदक बनवू का मोदक. हे बघा. काही नको ट्राय करू मोदक आणि फिरक. जे गोल गोल गोळे कर फक्त त्याचे. एका लाकडात काम लय गॅस वाचवतोय आम्ही. रोज बाहेर करतोय सकाळ संध्याकाळ. आणि चुलीवर ए मम्मी तो बघ कसं मंचुरियन केलं खाऊन बघ. आईचं फोनच चालू आहे ना. मम्मी आता इथं बसून राहा फक्त. आधी कोंबली मावले आता मी बनवणार 2 मिनिटाच्या आतमध्ये. कोणती चांगली आहे सांग फक्त. बसू दे. काय तर पीठ केलं मा सुनानीच केलं पीठ. तू काय चांगलं करशील. पिठाचा नाही विषय याच्यात काही. तू बघत कधी फक्त. आता काय चाललंय. आता तू मंचुरियन झाले. आता माझे मंचुरियन खाऊन बघ. आता बघू ना कसे होते ते. मला माहिती आहे हो. मला विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही भारीच बनवणार. कसं बघा ना सुगरण नवरा माझा.
मन लावून काम चाललंय स्वतःचा. आता मला म्हणले माझे मंचुरियन खायचं आम्हाला. हे बघा मी बनवलेले मंचुरियन डीप फ्राय करायचे आणि sauce आता सोबत तू खायचे. मंचुरियन आपली डिश पण दाखव. आपण डिश सजून कशी ठेवतो बघ. तुम्ही हॉटेलवाले माणसं. आता बघा खूप उचूर राहिले तर. आईला बोलवते ना टेस्ट करायला. मग सांगेल का आई मला. बघितलं हे सुद्धा बोलवती. नाही दोघी खाऊ राहिली. मला कोणी म्हणतं खा म्हणून. 2 वेळा आवाज दिला बाई आम्ही आजीला. आजी मला म्हणाला सुद्धा खा म्हणून. छान छान आहे ना. माझी पिल्लू सुद्धा आवाज देते बरं. ते खाऊन बघा तुम्ही पण ते खाऊन. हा कशी दादा येईल. माझा दादा छान आहे. कसंबल आजी कसे झाले तर. कसंबल कॉम्पिटिशन लागणार आहे मम्मी. आता दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागले कोणाचे चांगले लागत आहेत. कडे बाद लावली काय. त्यांना त्याच्यात बनवायचे. आई सांगा ना वर इकडे सांगा पब्लिक को बताओ कैसे लग रहे तुम्हारे को. अच्छा है अच्छा है. तुम्हारे को पसंद आया क्या. तुम्हारे तोंडा को चव आया क्या चव. चव आया ना. बाकी आहे दत्कन गिरा. दपकन गिरे आणि गुडगा फुट्या. याच्यात का देखो अभी कढाई मध्ये टाकलाय अद्रक लसूणचा फोडणी. सुगरणबाई माझी जाळ लावत खाली फुका जरा फुकारणी घ्या. तिकडे ना नाही कच्चे आहेत ते. कच्चे आहेत. एवढी जाड जाड नाही करायची. बारीक बारीक करायची. बारीक केली होती. हा याच्यापेक्षा बारीक होते ते. तुम्ही खाल्ले होते कोमलताईचे. एक दिलं होतं. गोळे राहून दे बरं. त्याच गोळ्याच करणार आहे. मग कोणचं अजून करायचे होते ना मग गोळी. हे संपले का. नाही झालं अजून तळलंच नाही ते अजून. मार कच्चे आहे आतून. हा मम्मी कच्चं राहायचं. याच्यात नाही कच्चं राहायचं. ती फोडायची का. अरे कांदेच पाट टाकायची. कांद्याची पाट टाकली. कढई तापली नाही आहो. कढई तापवायची. कांद्याची पात आणि कोबू माहित आहे तुम्ही काय करणार आहे. कोबू काय बारीक बघ. संध्याकाळी भजे आणते आता कोबूची. मला लय भजे आवडत. कोबूचे भजे काढायचे. कोबूचे भजे. बाबू मला दे ना. मना मना मना. आ आ आ आ आ. आजील चारायला चालली बरं का आता. तर इकडे चाललंय जाळ फुकायचं काम. आम्ही वाट बघून आहे तुमचे मंचुरियन. एवढं काय. होय हो. मग अजून तळायचे होते ना. मग आपण जास्त खाल्ले असते तुमच्या हाताचे. 100% आवडतील. हो आई टाकलं सगळ्याला आवडत. बघितलं का बसला असलं ना तुम्ही मिरची चटणी जरी केली ना तरी गोड लागती. हा काय बाबू आहे ना. लाईट कवाची गेली आई. बाबू कसे गोड लागत. आई तर असलो नाही हो थांबा ना अजून होऊ द्या ना फ्राय. आता टाकलाय ब्लॅक डार्क सॉस. त्याच्यानंतर ग्रीन चिल्ली. लय चवदार आहेत पनीर सॉस है ना. त्यानंतर रेड चिल्ली सोया सॉस टाकलाय. आपण टेस्टिंग पावडर वापरणार नाही त्याच्यामुळे मीठ टाकावं लागेल. मीठ टेस्टिंग पावडर टाकली मिठाची गरज पडत नाही. हा का बस बस लय खराट होईल. पिलेश पप्पा त्या चायनीजच्या दुकानात कामाला होते का तुम्ही चौकात. हा हा सांगा ना. चिनी तो. अरे वा वा हे बघा किती छान फोडणी बसली त्याला. किती खाल्ले हो पिलूने. वाव पिलेश बाबा माझ्या तोंडाला पाणी आला. आता असं वाटतं मी चायनीजच्या दुकानात गेली. दादाची चायनीजच्या दुकानात असतात ना मम्मी तसे झाले दादा. ते ओल्ले मंचुरियन. हा ते ओल्ले मंचुरियन हे. पण मी तुम्हाला सुक्के चारले होते. आपण असे बी बनवले असते. आता नाही कसं हसत परत हसा ना.
चिप्सचा पाला पाडा एक त्याच्यात. जाऊ दे ना मग त्याला काय होते खा. हे बघा हे बघा. अय्यो मग पप्या आहे हो माझा दाद्या. अय पप्या आता दाद्या करतो कसं करतो पप्या बक्का काय बक्का खातो? आमचा बक्का बक्का लय खातो बघ. काय खातो? खातो बघ का असं. वाव असे मंचुरियन झालेत अगदी चरचरीत आणि छान. कोणाकोणाला आवडले त्यांनी कमेंट करायची. कमेंट मध्ये सांगायचं की जर माझे मंचुरियन भारी वाटले असेल तर माझं नाव घ्या. करायचेत मम्मी ते तळायचेत बॉल. एवढा तुझी कपी बुजा. ते किसने आलेले आहेत ते. हा तर वाव लय छान सुगंध सुटलाय. अजून करायचेत आम्हाला. एक कांडाभर कापायचं अंगात. कमेंट करून सांगायचंय बरं का कोणाची भारी आहेत. मला माहितीये तुम्ही सगळे म्हणणार आहेत मी देते कापून. की त्यांचेच भारी आहेत म्हणून. जर आकाश दादाचे भारी वाटत असतील तर कमेंट मध्ये सांगायचे आकाश दादाचे भारी येतं आणि माझे भारी असतील तर कोमलचे भारी येतात सांगायचं कमेंट मध्ये. कोमलची भारी असली तर लाईक करा आणि त्याची भारी असली कमेंट करा. कमेंट मध्ये सांगतीलच सगळे. घरचे मंचुरियन ते बी चुलीवरचे. हे बघा अजून दुसरी तयारी झाली. डुगा पण बघते अशी मन लावून पप्पा काय करू राहिले. बारी बारी अभी ये चला रहा है हमारा प्लेट सजाने का काम चल रहा है. ये प्लेट उचलला चमचा आण कोमल. कोणा तोंडाला पाणी आलं बरं खरं का सांगायचं. पहिले तिच्या तोंडाला आला असेल दादा. पहिलं मी मा तोंडाला पाणी आलंय बाई आधी. असं करून आम्ही सगळे नंबर लावून बसलोय पण अजून बनवायचे मग अजून कापायचं ना. अजून कोबू घरचा कोबू आहे आपल्याला. चल चल बाबू चल. हे बघा लवकर बाबू चल. चल लवकर बाबू चल. बच्चे इथं बच्चे बच्चे चला. चमचा. अगो बाई काय काय आई सांगा खाऊन. मी सांगत कोण बाई गरम आहे. थांबा थांबा. थांब ना तू स्टिक देतो ना स्टिक देतो तुला. स्टिक द्या स्टिक. जवळ घ्या प्लेट आणि जा सांगा. तुझी गाडी हा. तोंड नाही भाजलं पाहिजे बरं फक्त. मग गरम गरम आहे फुकून प्या. सॉरी फुकून खा. वाव छान ना. एकच नंबर. ते सॉसच एकदम क्वालिटी. पत्ता कोबी येस. कांद्याची पात. आई मला द्या ना बुता. मला द्या ना. आता रे जा आजी सोबत खायला जा. ओ ती पलीकडे ती कढई ठेवा. आता अजून तळणार आहेत आम्ही. पडलं ग बाई. बाई छाटी झाली घाल. आजीचं नातीचं चाललंय आता. कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. मी अजून कोणाचे खाल्ली आवडले का नाही. आपले आवडले मी अजून खाल्ली क्वालिटी. नाही. हे बघा दुसऱ्या हातच खायचं नाही बघा सपासप चाललंय. सेम दुकानातले. नको वाव नको नको आ आ आ आ आ. अजून बनवा ना. आता नाही. आता नका बनवू. आकाशवाणी एकदाच असती. थोडासा खारट लागत आहे ना. हम्म? मीठ टाकलं वरून. मीठ नव्हतं टाकायला पाहिजे वरून. सोया सॉसच्या मध्ये मीठ ते सॉस मुळे खराट लागतं थोडं. मग आणि थोडं खराटच पाहिजे आणि थोडं खराटच असतं. त्यात मीठ असतं की तोंडाला घासून. तर खाताना बोलता येत नव्हतं मला. तर कशी झाली आजची मंचुरियन रेसिपी कमेंट करून सांगा. आणि एक नंबर असे लागलेत मंचुरियन. तुम्ही पण घरी ट्राय करा. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय सी यू अगेन. नवीन रेसिपी घेऊ. काय खायचं कमेंट करून सांगा. तुम्हाला काय बनवायचं काय खायचंय ते डिश तुम्हाला आम्ही बनवून दाखवू. कमेंट करून सांगा. हा ते पण चुलीवरती.